जय शिवराय मित्रांनो. छत्रपती शिवाजी महाराज म्हणलं की आपल्या तोंडातून आपोआप जय बाहेर निघतात आणि मान गर्वाने उंच होते. पण आजची परिस्थिती बघितली तर काय चालू आहे? रात्रीचे पुतळे बसवले जातात, त्याच्यानंतर वाद विकोपाला जातात, त्याच्यावर राजकारणच होतं. मग कोणावर तरी दोष ढकलला जातो. मग हा जातीयवादी तो जातीयवादी असे प्रकार घडले जातात. हे का घडले जातात? छत्रपती शिवाजी महाराज असे होते का? छत्रपती शिवाजी महाराज यांनी एकाच वेळी आदिलशाही, कुतुबशाही, निजामशाही आणि मुघलशाही यांच्याशी लढा दिला. हे आपण विसरलोय का? त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये 18 पगड जातीचे लोक होते. त्याच्यामध्ये त्यांनी जात धर्म कधी पाळला नाही. मग हे आज का? छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त एका विशिष्ट समाजाचे किंवा एका विशिष्ट जातीचे नाहीये. शिवाजी महाराज हे सगळ्यांचेच आहेत. शिवाजी महाराजांचा पुतळा जर बसवायचा असेल तर तुम्ही त्याची रीतसर परवानगी घेऊन तुम्ही ज्या गावात बसवायचा त्या गावामध्ये बसवा. कोणाची नाहीये. पण शिवाजी महाराजांनी एवढे मोठे पराक्रम केलेले असताना त्यांचा पुतळा रात्रीत बसवणं हे कितपत योग्य आहे ही विचार करण्याची गोष्ट आहे. याने काय होतं की समाजामध्ये भांडणं होतं. हे असं नाही झालं पाहिजे. आणि या कारणामुळे तर नाहीच नाही की ज्यांनी आपल्याला स्वराज्य निर्माण करून दिलं. स्वराज्य म्हणजे काय? तर जनतेसाठी त्यांनी स्वतःचं राज्य निर्माण करून दिलं. त्याच्यामध्ये त्यांना बोलण्याचा पूर्ण अधिकार होता. त्याच्यामध्ये त्यांनी शेतकऱ्याला थोडाही त्रास होऊ नये अशी त्यांची नीती होती. ज्यामध्ये त्यांनी जर दुष्काळ पडला किंवा अतिवृष्टी किंवा असे काही पॉइंट असतील त्याच्यामध्ये त्यांनी शेतकऱ्यांचा शेतकरा माफ करणं अशा गोष्टी केल्या. आज महाराष्ट्रामध्ये अशी परिस्थिती खूप आहे, त्याच्यावर आपण बोलत नाही. शिवाजी महाराजांची न्याय व्यवस्था होती, त्यांची न्याय व्यवस्था ही खूप कठोर होती. रांझ्याच्या पाटलाने जेव्हा एका मुलीवर अत्याचार केला त्यावेळेस त्याचा त्यांनी चौरंगा केला. छत्रपती शिवाजी महाराजांची युद्धनीती ही खूप कडक होती. ह्या गोष्टी आपण लोकांपर्यंत पोहोचवतोय का? ही आपली अस्मिता आहे. आपल्या राजांचे विचार पोहोचवणं, पुतळा बसवणं ही नीती मला वाटत नाही. कारण राजे हे प्रत्येकाच्या रक्तात आहेत. राजे हे प्रत्येकाच्या विचारात असले पाहिजेत. राजे फक्त एका दगडात बांधून ठेवू नका. याच्यामुळे समाजात दोष निर्माण होतात. राजकीय पातळीवर राजकारणी ही एक वेगळी टीम असते. आपण एक सामान्य लोक हे वेगळे असतो. ते निवडून येण्यापुरतं आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांनी काय केलं, त्यांचं हिंदुत्व कसं होतं हे सगळं सांगतात. पण त्याच्यानंतर निवडून आल्यानंतर ते काय करतात? त्याच शिवाजी महाराज, तेच संभाजी महाराज यांच्यावर काही पण बोलत सुटतात. त्याच्यावर आपण बोलत नाही. आपल्या राजांचा इतिहास NCERT मधून नकाशा काढला जातो, तो त्याच्यावर आपण बोलत नाही. हे बोलण्याची गरज आहे. मोठे मोठे प्रकरण दाबण्यासाठी आपण आपल्या राजांचा इतिहास खराब करणार आहोत का? विचार करण्याची गोष्ट आहे. राजकारण हे फक्त आता थोर लोकांच्या जीवावरच चालतं. शिवाजी महाराज मराठ्यांचे, बाबासाहेब आंबेडकर दलितांचे, अहिल्याबाई होळकर धनगरांच्या, अशा गोष्टी नाही झाल्या पाहिजे. थोर व्यक्ती हे थोरच होते, ते सगळ्यांचे होते. त्यांनी सगळ्यांसाठी काम केलं. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान हे देशासाठी लिहिलं, फक्त दलित किंवा दुसऱ्या समाजासाठी नाही लिहिलं. शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण हे प्रत्येक लोकांसाठी केलं, प्रत्येक लोकाला धरून केलं. त्यांनी फक्त मराठ्यांसाठी स्वराज्य निर्माण नाही केलं. मग अशा गोष्टी आज महाराष्ट्रात घडत असताना आपण शांत का? आपण युवा आहोत. आपल्याकडे आज शेतकऱ्यांचं बघायला गेलं तर अतिवृष्टी हा एक मोठा प्रॉब्लेम आहे. त्याच्याकडे कोणी लक्ष देत नाही. त्याच्याकडून कोणी बोलत नाही. आज आपल्या महाराष्ट्रात मध्ये असंख्य अत्याचार होतात मुलीवर, स्त्रीवर.
त्यावर कोणी आवाज नाही उठवत. फक्त तो जर मुसलमानाने केला असेल तर पूर्ण महाराष्ट्र उठून पेटतो, पण जर कोणत्या हिंदूने केला असेल तर आपण शेंडासारखे गप्प असतो. एवढे मूर्ख झालोय का आपण? माणूस ही एकच धर्म आणि एकच जात आहे. तुम्हाला पटेल नाही पटेल हा वेगळा भाग, पण खरंच विचार करण्याची गोष्ट काय शिवाजी महाराजांनी एवढं सोन्यासारखं स्वराज्य निर्माण करून दिलं. त्याचा आपण सांभाळ जर करू शकत नसेल तर आपल्यासारखं मूर्ख कोणीच नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी एवढे गड किल्ले तयार केले, त्या गड किल्ल्याचं संवर्धन आपल्याकडून होत नाही. बरं, जे राजकारणी असतात ते आश्वासनं देतात आपल्याला, आपण शिवाजी महाराजांचा आम्ही इथं पुतळा बसू, तिथं बसू, हे करू, ते करू. जर सरकारनेच गाईडलाईन तयार केलेल्या आहेत की एखादा पुतळा बसवण्यासाठी तुम्हाला परवानगी घ्यावी लागते, मग त्याच्यामध्ये त्याच्या अटी असतात की ती जागा कोणती, त्याच्याहून काही भांडणं होणार की नाही, त्या पुतळ्याची देखभाल कोण करणार, कशी करणार, तो पुतळा कोणत्या धातूपासून बनला आहे, तो किती दिवस टिकू शकतो, ह्या सगळ्यांचा अभ्यास करून तो पुतळा बसवण्याची परवानगी भेटते. पण रत्नागिरीमध्ये काय झालं? सरकारने मतासाठी 8 महिन्यात पुतळा तयार करून बसवला आणि तो पडला, तर त्यांनी तो वाऱ्याने पडला असं सांगून जाहीर करून मोकळे झाले. त्याच्यावर कोणी काही विषय बोलले नाहीत. बरं, हा आमच्या राजांचा अपमान होतो. तुम्हीच गाईडलाईन तयार करता ना, मग तुम्ही पाळा ना. बरं, ते पडल्यानंतर विरोधी पक्ष तो पुतळा पडला म्हणून मतं मागतो. म्हणजे राजकारणी सगळे सारखेच आहेत. कुठला पक्ष किंवा कुठली संघटना हे कोणासाठी काम करत नाही. हे फक्त स्वतःसाठी, स्वतःचं पोट भरण्यासाठी, स्वतःचं घर भरण्यासाठी काम करतात. हे आपल्यासारख्या सामान्य लोकांना समजून घेणं खूप काळाची गरज आहे. छत्रपतींकडे बोट दाखवून किंवा छत्रपतींचा वापर करून हे त्यांची राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करतात. आता 4 दिवसापूर्वी गुजरात मधून येणारे लोक आपल्याला शिकवतात की छत्रपती शिवाजी महाराजांची उंची किती होते. आधुनिक छत्रपती कोण आहे? तारा राणी ह्या जैन धर्माच्या होत्या. म्हणजे 300 वर्षापासून आम्ही शिकतोय हे मूर्ख आहे आम्ही. आणि आम्ही त्यांच्या बोलण्यावर, आम्ही महाराष्ट्रातले लोक त्याच गोष्टीवर टाळ्या वाजवणार. म्हणजे तुम्हाला इतिहास माहित नाही पहिली गोष्ट, किंवा तुम्ही एका कुठल्या तरी पक्षाचे आहात म्हणून टाळ्या वाजवताय. मग एवढं असताना तुम्ही शिवाजी महाराजांचा इतिहास पोहोचावा म्हणून फक्त पुतळेच का घेऊन फिरताय? माझं वैयक्तिक मत आहे, पुतळा जरूर बसवा, नक्की बसवा, पण सर्व सहमतीने बसवा. याने समाजामध्ये भेदभाव निर्माण होणार नाही. आणि जितका भेदभाव निर्माण होईल तितका सामान्य जनतेचा तोटा आहे. हा तोटा सामान्य जनतेचा आहे. राजकीय पक्षांसाठी हा त्यांचा फायदाच आहे. कारण त्यांनी ऑलरेडी हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई यात काही ठेवलंच नाही, पूर्ण भेदभाव करून टाकलाय. त्याच्यामध्ये आता जातीपातीचं राजकारण होईल. जाती जातीमध्ये वाटली जाईल आणि प्रत्येक समाजातून एक नेता येईल, तो त्याचे घर भरेल. अशा गोष्टी होतच राहतील. पण सर्वसामान्यासाठी काम करणारं कोणीच भेटणार नाही. काही लोक असतात की त्यांना फक्त म्हणजे दंगली सारखेच प्रकरण घडवायचे असतात. स्वतःला प्राध्यापक समजणं, स्वतः प्राध्यापक असणं आणि अशा गोष्टी करणं. बाबासाहेबांनी संविधान दिले, त्या रीतसरपणे केलं असतं तर प्रश्न सुटू शकतात ना. पण नाही, यांना म्हणजे दंगलीसारखे किंवा जातीमध्ये, धर्मामध्ये फूट पाडायचीच आहे. पण आपण वेळीच सावध झालं पाहिजे. आपण प्रत्येक महामानवाचे, प्रत्येक थोरांचे विचार हे जनतेपर्यंत रुजवले पाहिजेत आणि त्यानुसार आपले नागरिक वागले पाहिजेत. आणि एक सांगतो, छत्रपती हा आमच्या काळजाचाच विषय आहे, कारण त्यांनी आमच्यासाठी स्वराज्य निर्माण करून दिलं.
छत्रपती हा आमच्या अस्मितेचा विषय आहे, कारण त्यांनी आम्हाला एक वेगळी ओळख निर्माण करून दिली. छत्रपती शिवाजी महाराज हा आमच्या अभिमानाचा विषय आहे, कारण त्यांनी आम्हाला गुलामगिरीतून बाहेर काढून दिलं. छत्रपती हा आमच्या प्रेरणेचा विषय आहे, कारण त्यांनी शून्यातून राज्य निर्माण करून दिलं. छत्रपती हा आमच्या न्यायाचा विषय आहे, कारण त्यांनी प्रत्येक रयतेला, प्रत्येक नागरिकाला समान न्याय वागणूक दिली. छत्रपती हा आमच्या संस्काराचा विषय आहे, कारण त्यांनी आम्हाला प्रत्येक थोरा मोठ्यांचा आणि स्त्रीचा मान ठेवण्यास सांगितले. परस्त्री मातेस समान अशी वागणूक देण्याची त्यांनी आमच्यामध्ये एक संस्कार रुजवला. छत्रपती आमच्या नेतृत्वाचा विषय आहे, कारण त्यांनी लोक कल्याणासाठी राज्य निर्माण केलं, लोकांसाठी छत्रपती आमच्या विचारांचा विषय आहे, कारण त्यांनी धर्मापलीकडे जाऊन एकता आणि समानता दाखवली. छत्रपती हा आमच्या रक्ताचा विषय आहे, कारण ते आणि त्यांचे संस्कार आजही आमच्या कणाकणामध्ये वास करतात. आणि म्हणूनच छत्रपती हे फक्त पुतळ्यांचा विषय नाही, तर ते आमच्या काळजाचा आणि आमच्या अस्मितेचा विषय आहे. तुम्हाला काय वाटतं हे कमेंट मध्ये नक्की सांगा. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.